नमस्कार, मी तेजस भागवत. ऋतम मराठी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण दिवसभरातील प्रमुख काही राजकीय आणि इतर घडामोडी जाणून घेणार आहोत. त्याचाच एक धावता आढावा आज आपण घेऊया. तर पहिलीच घडामोड अशी आहे ती राज्याच्या वातावरणासंदर्भातली आणि पुणे शहराला देखील काहीसा दिलासा मिळताना दिसतोय वातावरणाच्या बाबतीत. गेले काही दिवस राज्यासह देशातील वातावरणात आपल्याला अनेक बदल पाहायला मिळतात. सकाळच्या वेळेस कडक उन्हाळा, तर रात्री आणि पहाटेच्या वेळेस थोडी कडाक्याची थंडी आपल्याला पडताना दिसते. तर गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरात देखील पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता पुण्याच्या तापमानात काहीशी घट झाल्यामुळे उन्हाळ्याच्या झळांपासून पुणेकर नागरिकांना दिलासा मिळताना दिसतोय. मात्र आज आणि उद्या राज्याला अवकाळी पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिलाय. अवकाळी पावसामुळे देशात तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. महाराष्ट्र राज्याला विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येते. आता दुसरी बातमी येते ती म्हणजे ठाकरे गटाचे काही नेते गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले. कालच आपण पाहिलं तर राजन साळवी यांच्या कुटुंबियाचे म्हणजे त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांचा भाऊ यांची बेहिशेबा मालमत्ता प्रकरणी एसीबी कार्यालयात चौकशी पार पडली. तसेच आज ठाकरे गटाचे राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी कार्यालयात चौकशी होणार आहे. काल चौकशी झाल्यानंतर राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी या माध्यमांशी बोलताना भावूक झाल्या होत्या. त्यांची तब्बल 4 तास चौकशी करण्यात आली होती. तसेच आज ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई यांची देखील आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील महत्वाचे नेते, आमदार, खासदार भ्रष्टाचाराच्या किंवा मालमत्तेच्या किंवा इतर प्रकरणात तपास यंत्रणाच्या रडारवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे विरोधक देखील ही सुडाची कारवाई असल्याचे आरोप करताना आपल्याला दिसून येतात. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या संदर्भात काल नागपूर येथे युवा नमो महासंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर महत्वाचे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांसह स्मृती इराणी व महत्वाच्या नेत्यांनी तेथे उपस्थित सर्व युवांना निवडणुकी संदर्भातला कानमंत्र दिलाय की यंदाची निवडणूक ही मोदींसाठी किंवा भाजपासाठी नसून ही निवडणूक देशासाठी असणार आहे असे कानमंत्र या सभेमध्ये देण्यात आलाय किंवा या संमेलनामध्ये भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आलाय. तसेच स्मृती इराणी यांनी देखील या कार्यक्रमाला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींना खुले आव्हान दिले आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये एनडीए सरकारचा कार्यकाळ आणि त्याच्या आधीच्या 10 वर्षांमधील युपीए सरकारचा कार्यकाळ हा कसा होता, त्यामध्ये किती फरक होता यावर चर्चा करण्यासाठी स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना खुलं आव्हान दिलंय. तुम्ही कोणतीही जागा ठरवा, आम्ही आमचा पक्षाचा एक साधा कार्यकर्ता तुमच्यासमोर उभा करू आणि यावर चर्चा झालीच पाहिजे असे आवाहन स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना दिलंय. पुढची बातमी आता येते ती विकसित भारतासंदर्भातली. म्हणजेच देशातील प्रमुख शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारून नागरिकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार प्रयत्न करत आहे. या संदर्भात आता देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोलकाता येथे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे लोकार्पण करणार आहेत. तसेच कोलकाता येथे ते विविध विकास कामांचे उद्घाटन देखील करणार आहेत. तसेच पुणे मेट्रोचा एक मार्ग म्हणजे रुबी हॉल ते रामवाडी हा मार्गाचे काम अनेक दिवसांपूर्वीच पूर्ण झालंय. मात्र त्याला उद्घाटनाचा मुहूर्त मिळत नसल्याने तो मार्ग सुरू झाला नव्हता. मात्र अखेर त्याला आता मुहूर्त मिळाला आहे आणि उद्याच कोलकाता येथून नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने पुण्यातील 5.5 किलोमीटर मार्गिकेचे म्हणजे रुबी हॉल ते रामवाडी अशा मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण करणार आहेत. त्यामुळे आता पुणेकर नागरिकांना प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना कमी करावा लागेल असे चित्र आपल्याला हळूहळू पाहायला मिळत आहे. तर या होत्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ऋतम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा एकदा नवीन घडामोडींसह भेटूया. धन्यवाद.